पुन्हा एकदा या महाराष्ट्राचे खऱ्या अर्थात नगराध्यक्ष करण्यास आम्ही मान्य करतो, परंतु लोकांना दम देण्याचं काम करा। 307चा गुन्हा दाखल करण्याचं काम ज्यावेळी झालं त्यावेळी अंकुश बाबा कदम पहाटे 5 वाजता निघून कारण मी सकाळी बातमीमध्ये साधी पाय की मुंबईवरून येत्या इलेक्शन वाढल्यामुळे येत्या, परंतु अंकुश बाबांनी मान्सून तुंग जाणारा रस्ता त्या रस्त्याला जर तुम्ही कधी गेला असाल, गेलाय का? गेलाय ना? त्या रस्त्याला जर तुम्ही कधी गेला असाल तर त्या रस्त्याला एक पॉइंट बनवलाय साहेब, वाटत फक्त एक पॉइंट बनवलाय, सो खर्चाचं बनवलाय, कुणाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या बापाच्या खिशाचं पैसे घेऊन बनवलेलं नाही। जावली विजन अंकुश बाबांनी जावली विजन सुरू केलंय। कोणतरी म्हणलं मुंबईवरून आल्या, त्यांना सांगा साधी बनवून द्या की मुंबईवरून आले नाही, अंकुश बाबा कदम माझ्या खांद्याला खांदा लावून या मेळा नगरी वेण्णा ज्युनियर कॉलेजला 2 वर्षाचा आले येणारा माणूस आहे। मुंबईला जाणारा कोण असतं? मानकुमरे माहुला नाव घेऊन सांगतो, मानकुमरे माहुला सांगा की ते म्हणले गेल्या वेळी आमच्या कार्यकर्त्यांच्या मस्तीमुळे शिवसेनेचा नगराध्यक्ष झाला। भाऊ आजपर्यंत तुम्ही मचं उचलून नेत होता, उमेदवार नेत होता, या पट्ट्यानं सूचक अनुमोदन मिळून दिला नाही नगराध्यक्षाच्या सीटला। साखरे साहेब आहेत पत्रकार साक्षीला, त्यांना विचारा सूचक अनुमोदन नव्हता नगराध्यक्षाच्या सीटला, त्याच्यामुळं गेल्या वेळी सुद्धा सत्ता आमची होती, ह्या वेळी सुद्धा सत्ता आमची आहे। अरे सोसायटीच्या इलेक्शन मध्ये सचिन जवळ चेअरमन होणार म्हणलं की आदल्या दिवशी सगळी पोरं आमची जन्माला घालायची आणि नाव सांगायला तिकडं, म्हणजे नक्की प्रकार झाला होती सांगायला एवढी वेळ साहेब, कारण साहेबांना पुढे जायचंय। मी पण त्यात बोलतोय, सर्व मेळाव्यातील जनतेला जाहीर आवाहन करतो आणि पूर्ण जावळी तालुक्यातील जनतेला आव्हान करतो की यांच्या भूतापाना बळी पडू नका। कारण आमच्या तरुण पोरांना साहेब एकच वाक्य सांगतो, आमच्या तरुण पोरांना दत्तोपकर नावाचं हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये सांगितलं गेलं की बाबांनो आजपासून रागण एवढं काही घ्या, नाव घेतलं नाही काय घ्या, साधी बाय मी तर सांगतोय जेवढं बँकेचं असेल तेवढं घ्या, कारण ही नोकरीला होणार नाही। आता आमची बरीच जवळची पोरं नोकरीला आहे, आमच्या घरातलं पण लावलेली, त्याच्यामुळे ते काय परमनंट करत नाही, त्याच्यामुळे आता काही दिली ते घ्या। आणि आपणा सर्वांना कळकळीची विनंती करतो की यांच्या कोणीही नावाला घेऊ नका। आपल्याबरोबर या जिल्ह्याचे सुपुत्र, पाटण तालुक्याचे आमदार आणि या महाराष्ट्र राज्याचे मंत्री, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब आपल्याबरोबर आहे। साहेब विनंती करताना मी काय भाषण जास्त करत नाही, बोलायला वगैरे माणसांना वाटते का त्याच्यावर वाटते वाटेला फोन केले, अंकुश बाबा लेडीज ओपन पडले, जेंट्स ओपन नाही पडलं, त्यांना वाटते अंकुश बाबा उभे राहिले, जरा दम काढा, वेळ आल्या ती पण गोष्ट सांगू, दक्षिण भागात कुठे कुसुंबी गट कुठे सगळ्यांना सांगू, परंतु साहेब आपण चांगला निर्णय घ्यायला पंचायत समितीने घेतली आणि नगरपंचायतीत जे उमेदवार आपण द्याल त्यांचं आम्ही प्रामाणिकपणे काम करू आणि निवडून आणू, एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हिंदुस्थानचे पंतदेव मायतोजी श्रीमंत छत्रपती शिवरायांना वंदन करून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची प्रेरणेने आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई साहेब मी दंडवत करतो। करंजकरांनी म्हणजे खरोखर बऱ्याच दिवसांची भरास काढली का अजून काय त्यांना सांगायचं होतं, पण एक तुम्हाला सांगतो, आम्ही जिल्ह्यामध्ये काम करतो, सातारा शहरामध्ये काम करतो, कधी आम्ही कोणाला घाबरत नाही, उत्साह जास्त होता, पण मी सोप्या भाषेत करून सांगतो, ओघाओघाने निघाले असेल जे काही शिवसैनिकांचे
व्यथा असेल ती निघाली असेल, काय शब्द इकडं तिकडं झाले असतील, पण खरेदीकडे सांगितलं एक तुम्हाला सांगतो, किंबहुना या मेढ्यातील या जावडीच्या शिवसैनिकांना एक सांगतो की पालकमंत्र्यांचा स्वभाव आणि पालकमंत्र्यांचा आक्रमकपणा हा कोणाला माहिती आहे काय माहिती, ताकद द्यायला लागले तर पालकमंत्र्यांचं किती ताकद देणार आहे जिल्ह्यात माणूस नाही. पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये जेवढे पालकमंत्री जेवढे मंत्रिमंडळ असेल ना त्या सगळ्यामध्ये सरस असतील तर आपले शंभूराज देसाई आणि ह्याचं जीवन उदाहरण आले आहे. आम्हाला जिल्ह्यामध्ये काम करताना एवढं प्रेशर करतात, पण समोरचा जेव्हा येतो ना निरोप घेऊन त्यांना सांगतो मी चल बाबांनी शंभूराज आहेत आमच्या मागे, त्याचा फरक पडतो, खरंच फरक पडतो. तुम्हाला सांगतो तुम्ही विचार केलाय का सातारा जिल्ह्यामध्ये आठवण मंत्र्याचं नाव आठवतं. शंभूराज देसाई साहेबांचे 4 पिढ्या राजकारण करतात मागत नाही, कोणावरती अन्यायकारक भूमिका घेत नाही, जे काय संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांना न्याय द्यायचं काम करतात, जो कोण गरीब समोर त्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करतात. आणि 4थी पिढी यायची आता 5वी आमची यशस्वी असतात. हे सुद्धा स्वभाव एक वेळ शंभूराजे चिडतील पण यशराज दादा चिडणार नाही. फार मन मिळावं राजकारण करणारे देसाई कुटुंब आहे आणि त्या देसाई कुटुंबांच्या आपण छत्रपती यांनी शिवसेना संघटना वाढवायची. संघटना वाढवताना 4 हात करायची वेळ आली तरी जाऊनच्या लोकांची तयारी असली पाहिजे. समजा झेपत नसलं अंकुल बाबा आहे, समजा झेपत नसलं तर साताऱ्यातली अख्खी शिवसेना 500 नावे घेऊन आम्ही हजर राहू. फक्त लढा, कारण की जावणीमध्ये ह्याच्या आधी सुद्धा भगवा फडकलेला आहे, ह्याच्या आधी धनुष्यमान घडणारा गेलेला आहे आणि आता सुद्धा आहे याची खात्री आपण देतो. सुदैवाने अंकुश बाबांसारखं नेतृत्व शिंदे साहेबांनी आपल्या पदरात टाकले. पदरात टाकलं का म्हणतो कारण की ते तुम्हाला नीट घ्यावं लागेल, पदरात घेऊन त्याच्या मागे त्यांच्या मागे उभं राहावं लागेल. येणारा पूर्ण आता आम्ही मध्यंतरी सुद्धा आम्ही पालकमंत्री महोदय आम्ही काही लोकांची एक टीम तयार केली, जिल्ह्याची बैठक झाली ना त्यावेळेस सुद्धा चांगलं टेन्शन चांगले अंकुश बाबा आहेत म्हणा किंवा उमरे साहेब आहेत, अजून तालुका प्रमुख आहेत, आपले उपजिल्हा प्रमुख आहेत, सगळे मिळून जर काम करत असतील तर अंकुश बाबांबद्दल सुद्धा समाजामध्ये चांगलं मत आहे. लोकांना एक आशेचं किरण दिसतंय की बघा दुसरी गोष्ट महत्वाची मी तुम्हाला सांगतो साहेब देसाई साहेब युतीचा विषय असेल तर तुम्ही बघा पण संघटना वाढवायचं काम आम्ही पदाधिकारी आम्ही काय युतीचे पदाधिकारी आहेत का, आम्ही शिवसेनेचे पदाधिकारी, आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना मानणारे, आम्ही शंभूराज देसाई साहेबांना मानणार. आम्हाला दिसतो धनुष्यबाण घरामध्ये वाढवणारे आम्ही मग ते घर कोणाचं आहे ते आम्ही बघणार नाही, आमचा धनुष्यबाण आम्ही पोच करणार आणि धनुष्यबाण पोच करत असताना प्रसंग आला युतीची चर्चा करायची काय करायची तुम्ही आम्हाला निर्णय सांगा आम्ही मान्य, पण तोपर्यंत धनुष्यबाण आम्ही पोहोचवणार, पक्षाची मागणी आम्ही करणार. आमचा पक्ष हा शिवसेना आहे आणि शिवसेनेचे जनक आमचे बाळासाहेब आणि आता लाडक्या बहिणींचे आमचे एकनाथ शिंदे साहेब माजी मुख्यमंत्री आता जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा पक्ष आम्ही वाढवणार. आम्ही पदाधिकारी शिवसेनेचे त्यामुळे पक्ष वाढवणार. युती धर्म साहेब तुम्ही सांगाल त्यावेळेस आम्ही पाळू. परंतु आता सध्या जे काही इलेक्शन असतील त्याला घराघरामध्ये आपला धनुष्यबाण पोच करावा एवढंच मी सांगतो आणि अंकुश बाबांना पुढील कार्यासुद्धा शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अभिवादन करून खऱ्या अर्थानं सगळ्या महाराष्ट्रानं पाहिलं की 2.5 वर्षामध्ये राज्यकर्ता कसा असावा ते संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणीचे लाडके भाऊ आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या पवित्र चरणांना स्पर्श करून आज खऱ्या अर्थानं पालनकर्ता कसा असावा म्हणजे बापानंतर दुसरा भाव कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण जर बनवून पाहायचं असेल तर ते निश्चितपणे आदरणीय आमचे पालकमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांचं नाव घ्यावं लागेल. आणि सातत्याने पाहताय तुम्ही की शिवसेनेची कुठलीही सभा असो, दसरा मेळावा असो, वर्धापन दिन असो, एक रणरागिणी एक ठाम आवाजाची दरकारी फुटते त्या आज खऱ्या अर्थानं आमच्या कार्यक्रमाला आपल्याला ज्योतिताई वागणार आहे आणि खऱ्या अर्थाने त्याचा विशेष सत्कार म्हणतोय की तुम्ही पाहताय की
साहेबांच्या पाठीमागे आज उभा राहिला आहे, त्यांचा विशेष सत्कार आज या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या हस्ते झाला. ते सन्माननीय अंकुशराव कदम नवीन निवासी संपर्क प्रमुख पदाची धुरा सांभाळत आहे. आमच्या जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख रणजितदादा भोसले अतिशय तळतळ ही मंडळी काम करते. वाडीचे उपजिल्हा प्रमुख विकासांना शिंदे असतील, सातारचे शहर प्रमुख निलेश मोरे असतील, आमचे सगळे पदाधिकारी, जिल्ह्यातून आलेले संपूर्ण सन्माननीय व्यासपीठ आणि सभा माता बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं पालकमंत्र्यांनी सांगितलं मला 2 ते 3 मिनिटात उरकायची तब्येत ठीक नसताना देखील फक्त आमच्या प्रेमापोटी आदरणीय अंकुशरावांचा सत्कार करायचा आणि शिवसैनिकांना संबोधित करायचं. त्याच्यामुळे ते प्रकृती खराब असताना सुद्धा या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आले. त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही, कारण खऱ्या अर्थानं गेल्या वेळेची मेहनगर पंचायत कशा पद्धतीने लढली, कारण सगळे प्रस्तावित साहेब विरोधात होते, पण तुमची शब्दाची पाठ आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी विनंती केली की त्यावेळेस की भाई तुमची एक आम्हाला सभा पाहिजे, आणि निवडणुकीच्या 2-3 दिवस अगोदर आदरणीय भाईंची सभा झाली. सगळे तालुक्यातले जे 5-6 प्रस्थापित जे 1 नंबरचे नेते आहेत ते सगळे विरोधात होते, आणि आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक जसे शांताराम कदमांनी सांगितलं, आता ज्यांचं मनोगत व्यक्त झालं ते सचिन कर्जेकर, संजय सुर्वे, सचिन जवळ असे सर्वसामान्य कार्यकर्ते ज्यांना कसलंही वारसा नाही, या कार्यकर्त्यांच्या बळावरती आम्ही मेढा नगर पंचायतीच्या निवडणुका लढलो, आणि फक्त लढलो नाही, नगराध्यक्ष पश्चिम महाराष्ट्रातला पहिला या मेढा नगर पंचायतीचा नगर पंचायतीवरती बसवला. आणि सगळ्याच मंडळींना प्रामाणिकपणे सांगतो, याचं फक्त 2च कारण, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वरून आशीर्वाद आणि खरा पालकमंत्री म्हणून आदरणीय शंभूराज देसाई साहेब यांचे आशीर्वाद. आणि मला अभिमानाने सांगतो, मेढा नगर पंचायतीला सगळ्या तमाम किंवा तालुक्यातल्या तमाम नागरिकांना सांगतो की गत काळामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी प्रशासकीय इमारतीला 3,38 लाख दिले, स्मशानभूमीला 1 कोटी दिले, पाण्याच्या टाकीला 1 कोटी दिले, आदरणीय शंभूराज देसाई साहेबांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून 2-2.5 कोटी रुपयाचा निधी आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना दिला. आदरणीय अंकुशरावांनी विनोदनगरचे आमचे नगरसेविक आहेत, त्यांना एकनाथ शिंदे साहेबांनी निवडून त्यांना 2 कोटीचा निधी दिला. म्हणजे जर कामाची यादी वाचायचं म्हटलं तर निश्चितपणे अर्धा तास देखील पुरणार नाही. आणि हे सगळं आम्ही आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या बळावरती, त्यांच्या पाशापाशीच्या भागावरती आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे आम्हाला थेट ताकद देत आहेत, त्या बळावरती आम्ही हे सगळं करतोय. वाघाने खरंच आम्ही प्रामाणिकपणे सांगतो की यापूर्वी 10 वर्षापूर्वी कुठल्याही कार्यकर्त्यांना थेट निधी दिला जात नव्हता, पण आदरणीय शंभूराज देसाई साहेबांनी पालकमंत्री पदाची धुरा खऱ्या अर्थानं आम्ही जेव्हा प्रार्थना करत होतो, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना देखील मी 2 वेळा जाऊन भेटलो की आमच्या पाठीमागे जर आदरणीय शंभूराज देसाई साहेब पालकमंत्री असतील तर आम्ही कोणालाही घाबरणार नाही. आणि ते सारखं ठेवत आदरणीय शंभूराज देसाई साहेब हा कार्यकर्ता आदरणीय पालकमंत्री शंभूराज देसाई साहेबांचा आहे, आणि जो मान सन्मान मिळतो. मध्यंतरी आदरणीय पालकमंत्री माझ्या वाढदिवसाला आले नाही, साहेबांना मुंबईला 2 मीटिंग होत्या 2 वाजता, आणि तरी सुद्धा आदरणीय आमच्या सगळ्या तालुका प्रमुख वगैरे या पदाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन आले की खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याला ताकद कशी द्यावी. ह्या सगळ्या लावणीचं माझ्या तमाम नागरिकांनी पाहिलं की माझ्या सगळ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याचं एवढं कौतुक अक्षरशः डोळ्यातून धारा वाहत होत्या. माझी आई, माझे तालुका प्रमुख, सगळे पदाधिकारी मुंबईवरून आलेले तर रडत होते की किती कौतुक करावं. म्हणजे काम होतं काही 25% असेल, पण 100%च्या पुढे कौतुक आदरणीय साहेब पालकमंत्री साहेबांकडून. मध्यंतरी एकनाथ शिंदे साहेब आले जिल्ह्यामध्ये की कार्यकर्त्याला कसा मोठा करावा. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या समोर पुन्हा एकदा साहेबांनी मदत म्हणून कौतुक केलं. याचा मेसेज सर्वसामान्य कार्यकर्त्यामध्ये एवढा गेला की पालकमंत्री साहेबांसारखा, म्हणजे ती एक म्हण आहे, सद्गुरू सारेला असा पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी, पालकमंत्र्यांसारखा असा पाठी राखा आम्ही कोणाचीच परवा करणार नाही. बरं, आणि दादांनी सांगितलं जावळी तालुक्यात शिवसेने कमी पडले तर 500 आम्ही सातारवरून आणलं, अजिबात गरज नाही. जावळीतला माझा एक मावळा असा वाटत टाळी घेऊन आलेला अजून आता ऐकलं, म्हणजे आदरणीय शंभूराज देसाई साहेब पाटील साहेब हे आमच्यासाठी कोणी जमीची बाजू आहे, आणि आमचा कुठलाही प्रसंग असतो म्हणजे तुम्हाला सर्वांना माहित आहे की
शहीद तुकाराम उमरे स्मारकांचा निधी ज्यावेळेस आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या समोर मी घेऊन गेलो, मी 15 वर्ष पाठपुरावा करत होतो. मी ज्या क्षणी बोललो त्या क्षणी साहेब म्हणजे मी आता 1 तासात वर्षावरती साहेबांना भेटायला जाणार आहे. स्वतःच्या गाडीमध्ये मला बसवलं, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांजवळ घेऊन गेले आणि 15 कोटीचा निधी आदरणीय साहेबांनी मंजूर केला. आणि त्याच्यामुळे सतत सावलीसारखं आमच्या पाठीमागं हे पाहण्यासारखं व्यक्तिमत्व आहे. तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, लोकनेत्यांचा वारसा असलेलं हे व्यक्तिमत्व आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या पाठीशी भक्कम उभे आहे. त्याच्यामुळे साहेब निश्चितपणे सांगतो, मी मागच्या वेळेस सांगितलं, मागच्या वेळेस आपली विकासाची कामं काहीच नव्हती निवडणुकीला सामोरं जाताना, पण या 7-8 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही नगर पंचायतमध्ये तुम्ही दिलाय आणि मेढा नगर पंचायत मधले सगळे नागरिक सुज्ञ आहेत. त्यांना माहित आहे या मेढा नगरीचा विकास करायचा असेल तर राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब आहे. जिल्हामधून निधी पाहिजे असेल तर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब आहे. आणि त्याच्यामुळे ही मेढा नगरीची सगळी जनता ही साहेब शिवसेना या 4 अक्षराच्या पाठीमागे आहे. तुम्हाला निश्चितपणे सांगतो साहेब की तुमचे आशीर्वाद सतत पाठीचे आहेत आणि सातत्याने ते आशीर्वाद या निवडणुकीमध्ये निश्चित आम्ही कामी लावू आणि येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येऊन या नगरीचा नगराध्यक्ष हा 100% शिवसेनेचा असेल अशी ग्वाही तुम्हाला या निमित्ताने देतो. युतीचा निर्णय तो तुमच्या हातामध्ये आहे. जो तुम्ही निर्णय घ्याल त्या निर्णयासोबत आणि आमची वेगळी लढायची तुम्ही आदेश दिले तर वेगळी लढण्याची जिद्द या सगळ्या जागतिक शिवसैनिकांमध्ये आहे हे तुम्हाला जाता आश्वासन देतो. या ठिकाणी मला आयोजकांनी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा आभार मानतो. पुन्हा एकदा जागतिक पत्रकार साहेब आणि मोठेपणाने सांगतो की आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते काम करीत असताना कसल्याही मोठ्या जाहिराती आमच्या पत्रकार बांधवांना आम्ही देऊ शकत नाही, पण एका छोट्या भावासारखं किंवा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नाव घेतात तर प्रामुख्याने की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांवरती आमचं प्रेम आहे, आदरणीय शंभूराज देसाई साहेबांवरती आमचं प्रेम आहे आणि कसल्याही जाहिराती न देता आमच्या बातम्या हे प्रामाणिकपणे पत्रकार बांधव आम्ही लावून सांगतो की ज्या ज्या वेळेस आम्ही साहेबांना हाक मारतो की साहेब तुम्ही आलं पाहिजे, आमची छाती 36 इंचाने भरून येते आणि सगळे कार्यकर्ते तुम्हाला कामाला लागतात. आणि आज तुम्ही पाहताय एवढं गरम होत आहे, वरचा पंखा बंद आहे, साहेबांसाठी कूलर लावून आहे, पण साहेबांची तब्येत ठीक नाही आणि अशा गर्मीच्या परिस्थितीमध्ये साहेब आमच्या प्रेमासाठी इथं बसले. एकदा साहेबांसाठी जोरदार सगळ्यांनी टाळ्या करा आणि साहेब तुमचं प्रेम असंच सोबत आमच्या पाठीशी लावल्या ही नम्र विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुलस्वामिनी आई तुळजाभवानी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत शिवछत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, तुम्हा आम्हा सगळ्यांचे सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, गुरुवारी आनंद दिघे आणि या मातीचे सुपुत्र ज्यांनी महाराष्ट्राला या मातीनं एक असा सुपुत्र दिला तो लाडक्या बहिणीचा भाऊ झाला, सर्वसामान्यांचा मदतीचा हात झाला. ते या लाडक्या बहिणींचे भाऊ सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना वंदन करतो. आणि या कार्यक्रमासाठी मला आशीर्वाद देण्यासाठी सन्माननीय या पश्चिम महाराष्ट्राचा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सर्वात विश्वासू सहकारी म्हणून, जसं धर्मवीर आनंद दिघे साहेब म्हणायचे एकनाथ कुठे आहे, तसं एकनाथ शिंदे साहेब म्हणतात शंभूराजे कुठे आहे. आणि ही सगळ्यात मोठी छाप आज खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्यासाठी जे आलेले आहेत. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित माझ्या खरोखर बहीण सख्खी असावी असं प्रेम करणाऱ्या माझ्या महाराष्ट्राची रणरागिणी वाघी ज्योतिताई वाघमारे असतील, या सातारा जिल्ह्याचे डॅशिंग असे जिल्हा प्रमुख सन्माननीय रणजित भोसले साहेब असतील, सिंधू असतील, त्याचप्रमाणे संदीप दादा असतील, आमचे मोरे साहेब असतील, खऱ्या अर्थानं सचिन जवळ, सचिन गर्देकर, आमच्या या सगळ्या टीमचं
त्याप्रमाणे आमचे 2 तालुका प्रमुख शांतानाथ कदम असतील, गोळे असतील, हे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते, या सगळ्यांना या मंचावरती मनपूर्वक स्वागत करतो. साहेब, या सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे, या सातारा जिल्ह्यानं महाराष्ट्राला जेवढं दिलंय तेवढं कोणीच दिलं नाही. अगदी यशवंतराव चव्हाणांपासून, बाळासाहेब देसाई साहेबांपासून, एकनाथ शिंदे साहेबांपासून ते आताचे शंभूराज देसाई साहेबांपर्यंत या महाराष्ट्राला राजकारण्याची खाण कोणी दिली असेल तर या सातारा जिल्ह्याने दिलेले आहे. आणि आम्हाला अभिमान आहे, 1-2 प्रभावी नेतृत्व करून या सातारा जिल्ह्याचे आज आपण पाहताय. एकाने महाराष्ट्र गाजवलाय, आज शंभूराज देसाई साहेब त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून आज सातारा जिल्ह्याचं आमचं पालकत्व करताय. पण महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांवरती कोणीही शस्त्र शब्दाचा चालवायला गेला, त्याच्यावरती फक्त शंभूराज देसाई नावाचा बाण सोडला जातो. हे तुम्हाला इथे जाहीरपणे सांगतो. तितक्याच ताकदीने साहेब, महाराष्ट्रात 2च नेते झाले. एक स्वर्गीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे असतील आणि दुसरे एकनाथ शिंदे साहेब असतील की गोरगरिबांच्या, प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांच्या पोरांना उभं करायची कोणी ताकद ठेवली असेल ते फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी ठेवलेली आहे. आज या ठिकाणी काही भूमी, काही तुम्हाला माहित नसेल, साहेबांचे वडील, साहेबांची आई एकनाथ शिंदे साहेबांची या बाजारपेठेमध्ये बाजार करायला 25 किलोमीटरवरून यायचे, 2 नद्या पार करून, 1 डोंगर पार करून, एवढं बळ असणारी माणसं आज महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. किती धैर्यशाली, किती काटक माणूस असेल. आणि म्हणूनच सांगतात, या महाराष्ट्रात करेक्ट कार्यक्रम कोण करत असेल ना तर फक्त आमच्या या भूमीचा सुपुत्र एकनाथ शिंदे साहेब करेक्ट कार्यक्रम करण्यामध्ये सगळ्यात भावलं. खरोखर अतिशय खंडक परिस्थितीमध्ये यांनी या ठिकाणी आपण पाहिलं असेल. आणि म्हणूनच या महाराष्ट्राने, अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राने एकनाथ शिंदे साहेबांना एक सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पोरगा, एक सर्वसामान्य कुटुंबातून, दरेगाव आपण बघितलं ना, दरेगाव किती लोकांनी बघितलंय? दरेगाव आमच्याच लोकांना इतक्या कमी माहिती, सगळ्या लोकांना काय माहितीये? इतक्या खडतर परिस्थितीमधून या जावलीचा सुपुत्र तिथे जाऊन अख्ख्या महाराष्ट्रावरती राज्य करतो, सर्वसामान्यांच्या गळ्यातला ताईत बनतो. या महाराष्ट्राने जेवढं प्रेम दिलंय साहेब, खरोखर आमच्या जावलीची जनता फार हळवी. आणि तितक्याच ताकदीनं तुम्हाला सांगतो, अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून मी आलेलो आहे आणि तितकंच प्रेम या जावलीच्या लोकांनी माझ्यावरती पण केलेलं आहे. कुठेही विचारलं नाहीये त्याला तुझ्याकडे काय आहे, फक्त एकच विचारलं तुझ्याकडे जिद्द किती आहे. आणि त्याची जिद्द बघून त्या जावळीचे सगळे वडील असतील, माझ्या माय मावले असतील, अतिशय पाठीमागं खंबीरपणे उभे असतात. मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की या जावळीचं रूप चेंज करण्यासाठी साहेब कुणाचीच गरज लागणार नाही. तुमचे आशीर्वाद आहेत, आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे आशीर्वाद आहेत. पण मी सांगतो, या माय माऊलींच्या भरोश्यावरती सांगतो, द्यायचा का देसाई साहेबांना शब्द, तुम्ही सगळ्यांनी हात वर करा. या जावलीमध्ये आपल्या भूमिपुत्रात आपण सगळ्यांनी वचन दिलंय आणि नक्की सांगतो, या जावलीवरती भगवा ध्वज नक्की फडवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये. साहेब, या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जावलीचा खऱ्या अर्थाने 1995 ला अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेना कुठं तयार झाली असेल तर नाही, लोकवर्गणीतून लोकांनी या जावलीचा पहिला शिवसेनेचा आमदार केला. आणि या मायमाऊलींनी प्रस्थापितांना कसं काढायचं ह्या मायमाऊलींनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्या जावलीमध्ये
नक्कीच शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आपण पाहिलं असेल की साहेब, पाटण असू द्या आणि जावली असू द्या, खऱ्या अर्थानं पाटण आणि भौगोलिक दृष्ट्या नैसर्गिक दृष्ट्या सारखा आहे. दरी खोऱ्यांचा तालुका आहे आपला. या दरी खोऱ्यांच्या तालुक्यामध्ये साहेब तुमच्यासारखी दूरदृष्टी या आमच्या अगोदरच्या कुठल्या नेत्यांना असती ना तरी आमच्या पोरांचं भविष्य केलं असतं. तुम्हाला सांगतो, खऱ्या अर्थाने गावाच्या गावं उत्पन्नाचं साधन नसल्यामुळे मुंबईमध्ये जातात आणि 2 सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, शंभूराज देसाई साहेब आमचे कॅबिनेट मंत्री आणि आमचे मंत्री होते. त्या ठिकाणी दोघांनी ठरवलं ह्या कड्या कोपऱ्यातल्या पोरांना आपल्याला उद्योगधंदा द्यावा लागेल आणि नवीन महाबळेश्वर सारखा, महाबळेश्वर पासून जावली, सातारा, पाटणपर्यंत नवीन महाबळेश्वरचा प्रकल्प संकल्प हा कोणी आखला असेल तर या 2 सातारच्या सुपुत्रांनी. आणि खऱ्या अर्थाने तालुक्याला या पोरांना रोजगार देण्याचं काम आमच्या माध्यमातून होईल हे आश्वासन तुम्हाला या ठिकाणी देतो. साहेब, विजय जावली म्हणून आम्ही या तालुक्याची फार वाईट परिस्थिती आहे. विजय जावली म्हणून आम्ही या जावलीचं पर्यटनाच्या बाबतीत आम्ही ध्यास घेतला. आता मला वाटतं आमचे पत्रकार बांधव असतील सगळे, त्यांनी मला वाटतं बातमी कोणीतरी दिली की निवडणुकीपुरते येतात. या जावलीला खऱ्या अर्थानं विजन दाखवलं असतं 20 वर्ष सत्ता स्थापन करताय. आमच्या गावात पूर्ण राहिली नाही तर अक्षरशः वनवास भोगतायत तिकडं. त्या नवी मुंबईमध्ये 5-5, 10-10, 15-15 हजाराच्या नोकऱ्या करतायत. साहेब, माझ्या कार्यालयाच्या समोर फोन येतात, माझ्या डोळ्यातून पाणी येतं. आणि या पोरांना काय नक्की द्यायचं आपण? 15 हजाराच्या नोकरीमधून त्यांचं उत्पन्न कसं होणार आहे? गावाला येतं, बाबा गावाला चाललोय, 5,000 रुपयाची परिस्थिती नाही. हे आमच्या पोरांचं हाल आहे. आणि खऱ्या अर्थानं जावली विजन म्हणून काय आणलं असेल ते आमच्या या सगळ्या टीम आणलंय. तुम्हाला सांगतो, ह्या जावलीला विजन द्यायचं असेल तर दुसरा कुठलाही प्रकार होऊ शकत नाही पर्यटनाशिवाय. साहेब, तुम्ही पर्यटनाचे मंत्री आहात. खऱ्या अर्थानं या डोंगर दऱ्यामध्ये महाबळेश्वर पेक्षाही अतिशय चांगले पॉइंट आहे. आणि आम्ही स्वखर्चाने आमच्या गुंदगावचे इथे ग्रामस्थ आहेत, तुमचा कोण आहेत का? बघा साहेब, ह्या मेघा नगरीचं उत्पन्न असेल, नगरपंचायत आहे ना आपली, 2 लाख उत्पन्न आहे का तिथे? म्हणजे कसं 2 लाख उत्पन्न आहे का? 2 लाख उत्पन्न नाही साहेब. तुम्हाला सांगतो, ह्या पंचक्रोशीचं उत्पन्न येणाऱ्या प्रत्येक वर्षी 10 लाख रुपये उत्पन्न असेल. ह्याला म्हणतात जावली विजन. आणि खऱ्या अर्थाने इथली तीर्थक्षेत्र असतील, अक्कलकोट सारखं ठिकाण आहे, तिथं 5 वर्षातच आता अक्कलकोट सगळ्यांना समजलं. प्रसिद्धीच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र कशा पद्धतीने डेव्हलप करायचं. आमचं मेरुलिंग असेल, प्रतिपुंडरपूर आमचं करड असेल, आमची कुसुंबीची देव असेल, इतके जबरदस्त तीर्थक्षेत्र आहे तरी त्यांनी ढुकून बघितलं नाहीये. आणि म्हणून सांगतो, ही तीर्थक्षेत्र असतील, हे पर्यटन क्षेत्र असेल, दुग्ध व्यवसाय असेल, याच्याशिवाय जावलीला पर्याय नाहीये. 25 वर्षात उभ्या आमच्या साहेब या मेळ्या नगरीमध्ये शौचालयाची परिस्थिती नाही. महिला भगिनी आमच्या आल्यानंतर शौचालय नाही. कारखान्यात तर विषय सोडून त्या बेकरी पण नाही. आहे का बेकरी? बेकरी नाही, बेकरी कारखान्याचा विषय लावतोय साहेब. त्या बाबतीत तुमच्यासारख्या कराडमधले ते सगळे दिग्गज आहेत, तुम्हाला मानलं पाहिजे. कारण सगळी मुरब्बी लोक आहेत. आदरणीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांपासून आपल्यापर्यंत काल परवा माझा एक मित्र बेळगाववरून निघाला. म्हणलं साहेब, मी तुमच्या साताऱ्यामध्ये पोहोचलोय. म्हणलं काय दिसतंय रे? म्हणलं असे ब्रिज दिसत आहेत. अरे म्हणलं ते नाहीये, ते कराड आहे. साहेब, तुम्ही समजून घ्या सातारा जिल्ह्याची परिस्थिती काय आहे. तुम्ही जे कराड बनवलंय ना ते जिल्ह्याचं ठिकाण वाटतं आणि आमच्या साताऱ्याची आगोदरी कशा प्रकारे तुम्ही समजून घ्या. आमचं तर तुमचे जे बाजूचे 2-3 कुठली तरी ठिकाणं आहेत ना, त्या ठिकाणावर पण आमचं तालुक्याचं ठिकाण नाही. अशी परिस्थिती आहे. आणि या तालुक्याला, या जिल्ह्याला खऱ्या अर्थानं न्याय देत असेल
जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आणि आपले पालकमंत्री सन्माननीय शंभूराज देसाई साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थाने या न्याय देऊ शकतो. साहेब, आमच्या शेतकऱ्यांची भयंकर परिस्थिती आहे. बोरधरवाडी धरणासारखा प्रकल्प असू द्या, बोरधरवाडी धरणाची अवस्था असते की इथले काही लोक आहेत, तिथे लोकप्रतिनिधी आहेत, तू मारण्यासारखं करायचं, मी रंगण्यासारखं करणार, धरण होऊन देणार नाही आणि धरण करण्याची मानसिकताच नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या या गोरगरीब सर्वसामान्य जनतेला भुलवायचं काम चालू आहे. साहेब, तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा या महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होतील, त्याशिवाय या जावलीला खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही. आणि म्हणून तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये या जावलीच्या तरुणांचा प्रश्न असू द्या. आज आपण पाहिलं असेल की साहेब झोमॅटो असतो आपला, झोमॅटोची जी मुलं असतात ना, आम्ही एक सर्वे केलाय. सर्वे झोमॅटो, रिक्षा चालक, टॅक्सी चालक, ओला उबेर आणि माथाडी कामगार ग्रॅज्युएट पुरवत आपल्या तालुक्यातले ग्रॅज्युएट. विकासाची व्याख्या काय असते? एका वर्षामध्ये दूर जाणारा डांबराचा रस्ता, एका रस्त्यावरती डबल डांबर टाकून त्या डांबरामध्ये पैसे खायचे, खडी खायचे, हा काय विकासाची व्याख्या आहे का? विकासाची व्याख्या यांची फक्त आहे सभामंडप, डांबराचे रस्ते, खडी, क्रशर, माती, ह्यातनं फक्त टक्केवारी, ह्याच्या पलीकडे यांचा विकासाचा मुद्दा नाहीये. तुम्हाला सांगतो, आणि आपल्या गावाचे गाव ओळख पडले, त्या गावामध्ये ताई सगळ्यात जास्त आमच्या गावामध्ये पोरं आहेत. इथं बघितलं का तुम्ही? बघा, सगळ्या टोपीवाले दिसत आहेत, इकडे सगळ्या आमच्या माता भगिनी दिसत आहेत. मुलं किती आहेत बघा तुम्ही. माझ्या गावात 500 मुलं आहेत. 500. दिवाळीला फक्त 2-4 दिवसाची सुट्टी भेटते. जगासाठी करायचं काय? आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो की या खऱ्या अर्थानं आपल्याला न्याय द्यायचा असेल तर शिवसेनेचा भगवा ध्वजाशिवाय आपल्याला पर्याय राहणार नाही आहे. साहेब, या ठिकाणी आपण पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणचे लोक असतात, पण आमच्या जावळीमध्ये आमच्या गरजा काय? गरजा तर आमच्या गरजा एवढ्याच आहेत की आमच्या खांद्यावरती हात टाकला, सेल्फी काढली की आमच्या गरजा संपल्या. बरोबर काय? अरे जावलीमध्ये एक सेल्फी काढली, एक फोटो काढला की आमच्या त्यांना माहिती आहे काय पुन्हा 2.5 वर्ष काही येत नाही, त्या धुंदीत असतं. त्याला माहिती आहे एकदा सेल्फी निघाल्या, फोटो निघालाय, आम्हाला आता पुन्हा कशाची गरज नाही. अरे झुकलेल्या माना, वाकलेल्या कमरा कधी इतिहास घडवू शकत नाहीये. तुम्हाला सांगतो, इतिहास घडवायचा असेल तर वाघासारखी ढरकाळी पुढे लागते आणि ती जावळीच्या प्रत्येक मातीच्या कणाकणामध्ये अतिशय दयनीय अवस्था आहे. तिथल्या घरपट्टीचा मुद्दा असू द्या, इथे एक दुकान नाही का काय, कशाला नगर पंचायत पाहिजे आम्हाला? हा, सातारा स्थगिती येते आणि वेळेला यांना काही हाताला वाहत बी देतो की काय? हा, म्हणून सांगतोय विरोधात सक्षम पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये आता साहेबांना मी एक पत्र दिलं. साहेबांनी सांगितलं येणाऱ्या काळामध्ये सचिनराव तुमचा आग्रह होता 100% येणाऱ्या काळामध्ये या 2-4 दिवसामध्ये या घरपट्टीचा मुद्दा कायमचा संपवल्याशिवाय 100% थांबणार नाहीये. साहेब, युतीच्या बाबतीतला असा विषय असेल, आदरणीय शिंदे साहेबांनी तुम्ही जो शब्द द्या तो आम्हाला मान्य आहे. पण आता काल परवाच बघितलं असेल, गावागावामध्ये प्रत्येक सरपंचाला फोन केला, तुम्ही जाऊ नका, मग काय प्रॉब्लेम होईल, पोरगा तिकडे ट्रान्सफर करेल, तुमच्या गावात विकास कामं किती करणार आहे, कशाला? अरे तुम्ही विकास कामं करत असाल तर घाबरता कशाला? आणि तुमच्या घाबरण्याची भीती आहे. तुम्ही सगळे त्या कॉन्ट्रॅक्टदारामधून
चोऱ्या करता म्हणून तुम्हाला भीती आहे. ही जावडीची सुजन जनता तुम्हाला जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साहेब गावागावामध्ये फोन केले की कुणालाही जाऊ नका. इथल्या आमच्या मेळ्यामधल्या काही लोकांना सांगितलं, जाणीवपूर्वक बॅनर लावले काढायला लावले. तुम्हाला सांगतो आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचा, शंभूराज देसाई साहेबांचा सच्चा कार्यकर्ता म्हणून सांगतो, इथं नवी मुंबईमध्ये 10,000 कोटीचा भस्मासूर होता, भस्मासूर, त्याला टक्कर देणारा हा जावडीचा सुपुत्र आहे. तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये शंभूराज देसाई साहेब आमचे पालकमंत्री आहेत, त्यांचं आमचं पालकत्व त्यांनी घेतलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये देसाई साहेबांच्या नेतृत्वामध्ये या जावली तालुक्यावरती आम्हाला माहिती आहे युती करत नाही. मला वाटतं सकाळी एका पत्रकाराने मला इतिहासमध्ये तुम्हीच प्रश्न विचारला, सातारा जिल्ह्यामध्ये 5 आमदार बीजेपीचे, म्हणलं ते झाले कसे सांगा? शिवसेनेने मतं दिली नाही म्हणून झाले का? आणि आम्ही मतं दिली, आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी राहिले म्हणून 5 आमदार झाले. आता आमची वाटा वागण्याची वेळ आलेली का नाही? मग आमचा वाटा जर का तुम्ही दिला नाही तर आमचा वाटा शिंदे देण्याची आमची हिंमत आहे. तुम्हाला सांगतो 50% दिले नाही तर आम्ही 100% घेऊ, एवढं तुम्हाला या ठिकाणी 100% सांगतो. साहेब फार वाईट परिस्थिती आहे याच्यामध्ये. आमचीच काही लोक इथं माणूस बाहेर निघाला त्याने जाऊ नको, अरे जाऊ नको, अशा पद्धतीनं इथे एक वेगळी दहशत. तुम्हाला सांगतो आमच्या काही पत्रकार इथं आलेले, तुम्हाला हात जोडून सांगतो, फक्त तुमच्याबद्दलच नाहीये, तुमचे सगळेच नाहीये, 70-80% खूप चांगले आहे, पण 20% असे पत्रकार आहेत आमचे की त्या पत्रकारांच्या घरातला कोणतरी आमच्या जिल्हा बँकेमध्ये, जावली बँकेमध्ये, इकडे तिकडे वाईट परिस्थिती आहे. तुम्हाला हात जोडून सांगतो, लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. अहो आपणच विकले गेलो तर या गोरगरिबांना कोण न्याय देणार आहे? आणि तुम्ही सुज्ञात ह्या गोरगरिबांचे कधी प्रश्न मांडत का? आता उद्या बातम्या लागतील, अंकुश कदम जास्त बोलले, हे बोलले, ते बोलले. आणि आमच्या पोराची एखादी इंटरव्ह्यू घ्या मुंबईला गेलेल्या आणि लावा तुम्ही चांगल्या पद्धतीनं, त्या पोरांच्या डोळ्यांचा अश्रू बघा, खऱ्या अर्थानं तुम्हाला समज की हे कसे राक्षस इथे येऊन बसलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला एकच सांगतो, शेवटचं सांगतो की ज्या महाराष्ट्राला लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी खऱ्या अर्थानं लोक कल्याणकारी योजना कोणी आणल्या असतील त्या बाळासाहेब देसाई साहेबांनी आणलेल्या आहेत. आणि त्यांचे वारस म्हणून साहेब शिवाजी पार्कचा, शिवछत्रपतींचा अश्व, काही तुम्हाला सांगतो, शिवाजी पार्कचा अश्वरूढ छत्रपतींचा पुतळा गेट ऑफ इंडियाला अख्खा जग जातं, त्या ठिकाणचा अश्वरूढ पुतळा सन्माननीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनी लावलेला आहे. हा सगळ्यात आमचा अभिमानाचा गोष्ट आहे. आणि त्यांचे वारसदार आहेत शंभूराज देसाई साहेब. आम्हाला माहिती आहे, आता जिल्हा प्रमुख बोलले, लढ बांधल्यानंतर आमची पण सातारची भूमी आहे, लढायला कुठेही कमी पडणार नाहीये. आणि तुम्हाला शब्द देतो, त्या बाळासाहेब देसाई साहेबांच्या अगदी स्मृतीला स्मरून सांगतो, या जिल्ह्याचं कायापालट केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये. सगळे विषय असतील, परंतु साहेब मी तुम्हाला आता पण सांगतो, इकडे टोप्या किती दिसत आहेत बघा, टोप्या आहेत ना टोप्या, आणि तिकडे आमच्या माय माऊली 50-60 वर्षाच्या किती दिसत आहेत बघा. आमच्या पोरांचे हाल हे आहे. अहो सणासुद्धा पण पोरं येत नाहीये. तुमच्या विकासाला आग लावायची आहे का? तुमच्या डांबरावरती चालायचं होत नाही, त्यांना काय करायचंय? आमच्या जावडीचा विकास म्हणजे शंभूराज देसाई साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं, हा नवीन महाराष्ट्राचा प्रकल्प ज्या दिवशी चालू होईल, प्रत्येक गावातली 50 पोरं इकडे व्यवसाय करायला येतील. हाच आमचा विकास आहे आणि आमच्या विकासाचं मॉडेल आहे. आणि जाता जाता साहेब सांगतो की तुम्ही आदेश द्या, या ठिकाणी मांगते नहीं देंगे तो छीन के लेंगे, ही शेवटची घोषणा सांगतो तुम्हाला. पत्रकार बंधुवांचे, या जावडीच्या सगळ्या लोकांचे मनापासून आभार व्यक्त करतो, कारण तुमच्याशिवाय ह्या सुपुत्राला खरी ताकद कोणीच दिली नाही. आणि तुम्ही जी ताकद दिली त्या ताकदीच्या जोरावरती एक जावडीचा सुपुत्र महाराष्ट्र गाजवतोय. आणि तुमच्या ताकदीवरती एक जावडीचा सुपुत्र जावली, सातारा, नवी मुंबई गाजवणार, एवढंच सांगतो. आणि
मायबोली दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही ज्यांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात, मी विनंती करेन, एक सुसंस्कृत महिला नेतृत्व कसं असावं याचा मानदंड निर्माण करणाऱ्या भीमराज की वो बेटी है, शिवरायांची ती बाबीर आहे. आवाज महिला नेतृत्वाचा, आवाज शिवाजी महाराज. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वभूषण, महामानव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते. हिंदुहृदय सम्राट समीरजी गोळे, शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख शिवनजी गलगले, शहर प्रमुख संजयजी सुर्वे, युवा सेनेचे लोकसभा समन्वयक राजूजी केंद्रे-मिंजर, भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख संभाजी पाटील, निलेशजी मोरे, अमोलजी हिंगोले, विकासजी शिंदे आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि माझ्या सर्व भावांनो आणि बहिणींनो, सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र. सर्वप्रथम या साताऱ्याच्या भूमीला मी वंदन करू इच्छिते, कारण हिंदवी स्वराज्याची, मराठा साम्राज्याची राजधानी म्हणजे सातारा, 7 किल्ल्यांची साथ म्हणजे सातारा, जागतिक वारसा म्हणजे सातारा, पर्यटनाची शान म्हणजे सातारा, शिवरायांचा इतिहास म्हणजे सातारा, छत्रपती शिवरायांच्या पाऊल खुणा म्हणजे सातारा, कास पठाराचं सौंदर्य म्हणजे सातारा, मराठ्यांची जाण म्हणजे सातारा, कंदी बेड्याचा गोडवा म्हणजे सातारा, ठोसेघरचा धबधबा आणि महाबळेश्वरचा गारवा म्हणजे सातारा, रामदास स्वामींच्या सज्जनगडावरचे मनाचे श्लोक म्हणजे सातारा, हनुमानाचं जागरूक स्थान म्हणजे सातारा, इतिहासात नोंदला गेलेला हा सातारा आणि याच साताऱ्याच्या भूमीवरती, याच जावळीच्या कोऱ्यावरती स्वराज्यावरती चालून आलेला अफजल खान माझ्या छत्रपती शिवरायांनी आपल्या वागनखानं काढला होता. तो ज्वलंत इतिहास म्हणजे सातारा. याच साताऱ्यामधून महिलांना शिकवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं माहेर याच सातारा जिल्ह्यामधलं, ब्रिटिशांच्या साम्राज्याच्या विरोधामध्ये पट्टी सरकार स्थापन करणारे क्रांतिसिंह नाना पाटील सुद्धा याच सातारा भूमीतले आणि याच सातारा भूमीनं जन्माला आणला तो शिवसेनेचा ठाण्या वाघ, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, की ज्यांनी क्रांती करून महाविकास आघाडीचा भस्मासूर आणि महिषासुराचं मर्दन केलं. त्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या या भूमीपुढे, छत्रपती शिवरायांच्या या भूमीपुढे मी नतमस्तक होते. आदरणीय राजेची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे कुठलाही जास्त वापट पसारा न करता 2-3 महत्वाचे मुद्दे मी या ठिकाणी मांडते आणि थांबते. सगळ्यात आधी तर इथे बोलायच्या आधी एक महिला म्हणून, या महाराष्ट्राची एक लेख म्हणून, फलटणच्या ज्या डॉक्टर निर्भया महिलेला आत्महत्या करावी लागली, मी त्याला श्रद्धांजली वाहते. मला विश्वास आहे की आदरणीय पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली त्या पीडितेला न्याय मिळेल याची मला मनापासून खात्री आहे. पण महाराष्ट्र आज एका बाजूला बघतोय की एका बाजूला उच्च विद्याभूषित असलेल्या एका डॉक्टर महिलेला अत्याचारामुळे आत्महत्येचा फास गळ्याशी कवटाळावा लागतो, तर दुसऱ्या बाजूला काही लोक त्याच्या चितेच्या ज्वारेवरती राजकारणाच्या पोळ्या भासतायत. हे सुद्धा आम्हाला बघायला मिळते. ते तितकंच दुर्दैवी आहे. अत्यंत संवेदना मी तिच्या मृत्यूच्या प्रती व्यक्त करते. तिच्या कुटुंबियांना या दुःखातून बाहेर पडून लढायचं बळ मिळावं ही कुलस्वामीनी तुळजा भवानीकडे प्रार्थना करते. एका बाजूला एका फलटणच्या लेकीचा असा दुर्दैवी अंत झालेला असताना दुसऱ्या बाजूला आमची ही जावळीची एक लेक सिद्धी गाडवे ही तलवारबाजीमध्ये सिल्वर मेडल घेऊन येते. एकदा आपण तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया. तिने उभं राहावं अशी विनंती करते. आणि एकदा बस का, कारण मला माझ्या सगळ्या बहिणींना सांगायचं की अन्याय झाला, अत्याचार झाला म्हणून रडत नको बसू. तुझा मृत्यू, तुझा आत्महत्या ही काही लोकांच्यासाठी प्रेस कॉन्फरन्सचं मटेरियल ठरेल. तुझा मृत्यू काही लोकांसाठी त्यांचं राजकारण साध्य करण्यासाठीची की राजकारणाची पोळी ठरेल. त्यामुळे काही अन्याय झाला म्हणून फास नको हातात
माझे पत्रकार बांधव बसले आल्यावरती त्यांनी मला प्रश्न विचारले की काय वाटतं आत्महत्येबद्दल. माझी इच्छा आहे दादा, तुम्ही मला इथून पुढे प्रश्न विचारावे आणि पेपरमध्ये बातम्या छापून राहिला की एका पुरुषाने अत्याचार केला म्हणून अमुक एका महिलेने तिला चपलीनं चोपून काढलं, याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? कि तूने मुझे छेड़ा अबला समझकर, तूने मुझे छेड़ा अबला समझकर, लेकिन मैंने तुझे पीटा तबला समझकर. कारण हा महाराष्ट्र आहे, ही जिजाऊची भूमी आहे, ही सावित्रीमाईची भूमी आहे, ही झाशीच्या राणीची भूमी आहे, ही रमाईची भूमी आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की महाराष्ट्राची वाघीण आहेस तू, की तू गुळी नको सांगतो स्वतःला की तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. अगं तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू, भवानी तलवारीचा वार आहे, भगव्याची रक्षणी तू, स्वराज्याची लेख आहेस. आणि अबला नको समजू स्वतःला, तू आई जिजाऊची लेख आहेस. हे आम्हाला या साताऱ्यातल्या, फलटणमधल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता भगिनीला सांगायचंय. आणि इथून पुढं कुठल्याही लेकीला आत्महत्या करायची वेळ येऊ नये, यासाठी शिवसेना, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय शंभूराजे असतील आणि आमचे तमाम शिवसैनिक असतील, शिवसेना हे महिलांचं माहेर म्हणून काम करेल. आणि यासाठीच लाडक्या सुनेचं रक्षण हे शिवसेनेचं वचन म्हणून, जसं लाडकी बहीण म्हणून 1500 रुपयाची ओवाळणी दिली, त्याच पद्धतीनं लाडक्या सुनेचं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा शिवसेनेनं घेतलेली आहे. योजनांच्या बद्दल सांगत बसले तर खूप वेळ जाईल, पण आज आनंदाचा क्षण माझ्यासाठी हा आहे की माझे बंधू, खरं तर बघा की काही नाती रक्ताने जोडलेली असतात, तर काही नाती ही प्रेमाने जोडलेली असतात. माझे भाऊ आदरणीय अंकुश बाबा कदम यांचा सत्कार होतोय. आणि आज आदरणीय राजांना मला या ठिकाणी सांगायचंय की एक माझ्यासारखी गोरगरीब कुटुंबातली मुलगी जी एका पक्षामध्ये काम करते, राजकारणातल्या घराणेशाहीला कंटाळून पक्षाचा राजीनामा देते, त्यानंतर सामाजिक कार्य आणि नोकरीसाठी वाहून घेते, तिला शिवसेनेपर्यंत एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा जो दुवा होता ते म्हणजे माझे भाऊ आदरणीय अंकुश बाबा कदम होते. आणि खरोखरच अगदी सख्या भावानं जेवढं करू नये त्याहीपेक्षा जास्त मते माझ्या पाठीशी उभे राहिलेले. आणि आज आम्हाला अभिमान वाटतोय कैच्या रावणाच्या विरोधामध्ये हा शिवसेनेचा धनुष्यबाण घेऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय अंकुश बाबा उभे आहेत. आणि ज्या ज्या वेळी नवी मुंबईच्या विधानसभेच्या लढाईचा इतिहास लिहिला जाईल, त्या त्या वेळेला आदरणीय अंकुश बाबा असंच म्हणतील की अरे हे काय विचारताय की हा हरला कसा आणि तो जिंकला कसा. अरे हे काय विचारताय की हा हरला कसा आणि तो जिंकला कसा. अरे इतिहासाला विचारा की प्रस्थापितांच्या विरोधात हा शेतकऱ्याचा पोरगा लढला कसा. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची ताकद घेऊन आदरणीय अंकुश बाबा कदम असतील किंवा आमच्यासारखी अशी विस्थापितांची पोरं ही या महाराष्ट्रातल्या प्रस्थापितांना आव्हान देण्याची भूमिका या ठिकाणी बजावताय. आणि आदरणीय अंकुश बाबांच्या बाबतीत खरं तर ते याआधी वेगळ्या पक्षात होते, पण मला माहिती आहे की ज्याप्रमाणे हनुमानाची छाती फाडल्यानंतर त्यामध्ये फक्त रामच दिसत होते, आदरणीय अंकुश बाबा कुठे जरी असले तरी त्यांच्या हृदयामध्ये फक्त आणि फक्त एकनाथजी शिंदे साहेबच आहे, याचा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक मोहिमेमध्ये बहिर्जी नाईकांचा वाटा असायचा, तिथे जाणं असेल, माहिती काढणं असेल, प्लॅनिंग करणं असेल, वेषांतर करणं असेल, आणि म्हणून तरी अगदी मुठभर मावळ्यांच्या सैन्याने लाखोंच्या फौजेला पराभूत केलेल्याचा इतिहास आपल्याला वाचायला मिळतो. त्याच पद्धतीनं पडद्याच्या पाठीमागे राहून अनेक मोठ्या मोठ्या गोष्टींचा मधला इतिहास घडवण्यामध्ये आदरणीय अंकुश बाबांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आता तर ते शिवसेनेचा भगवा खांद्यावरती घेऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकीकडे सातारा, दुसरीकडे नवी मुंबई, इकडे जावळी पादाक्रांत करतायत. आणि माझ्या या भावाला, जो भाऊ प्रत्येक परिस्थितीत माझ्या पाठीशी उभा राहिला, त्या भावाला शुभेच्छा देण्यासाठी मी एवढंच म्हणेन की जिंदगी की असली उडान अभी बाकी है, जिंदगी की असली उडान अभी बाकी है, इरादों का सही इम्तिहान बाकी है. अंकुश बाबा अभी तो नापी है आपने सिर्फ मुट्ठी भर जमीन
तितकीच निष्ठा या भगव्यावर, या शिवसेनेवर, या हिंदुत्ववादी विचारांच्यावर, या साताऱ्याच्या मातीतल्या कणाकणावर आणि एकनाथजी शिंदे साहेबांवरती ठेवणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय शंभूराजे देसाई साहेब मंत्री म्हणून किती मोठे आहेत, पालकमंत्री म्हणून किती मोठे आहेत, नेता म्हणून किती मोठे आहेत सरांनी सांगितलं, अंकुश बाबांनी सांगितलं. पण मला आदरणीय राजेंच्या व्यक्तिमत्वांना एक वेगळा पैलू खूप मनाला भावून गेला. एक बाई म्हणून आणि एक आई म्हणून आणि एक ताई म्हणून खूप भावून गेला. ज्यावेळेला परवाच्या 2024च्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय राजेंनी शपथ घेतली मंत्री म्हणून आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना मागायची वेळ आल्यानंतर राजेंनी काय मागावं? स्वतःसाठी काय मागितलं? दुसरं काही मागितलं? ऐश्वर्याराम मागितला, मोठं पद मागितलं, मलईदार खातं मागितलं? काहीच नाही मागितलं. राजेंनी मागितलं की ज्या मेघदूत बंगल्यामध्ये माझे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई हे वास्तव्याला होते, मला जन्म देणाऱ्या माझ्या मातोश्रींनी लग्न करून आल्यानंतर देसाई घराण्याची गृहस्वामिनी म्हणून, देसाई घराण्याची सून म्हणून ज्या उंबरठ्यावरती लक्ष्मीच्या पावलांनी माप ओलांडलं आणि माझ्या आईनं बाईपासून आई बनण्याचा प्रवास ज्या मेघदूत बंगल्यामध्ये केला, ज्या बंगल्यात माझा जन्म झाला, आईसाठी तो बंगला मला द्या हे मागणारा एक आदर्श बघितला. म्हणजे जसं 32 मणाच्या सोन्याच्या सिंहासनावरती बसावं ही शिवरायांना हौस नव्हती, पण आईला शब्द दिला होता ना. बरोबर, म्हणजे बायकोसाठी महाल बांधणारे, बायकोसाठी ताजमहाल बांधणारे लई लोक आहेत, पण आईच्या स्वप्नासाठी जनतेचं रयतेचं स्वराज्य निर्माण करणारा एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. कि वो ताजमहल अगर वो प्यार की निशानी है, वो ताजमहल अगर वो प्यार की निशानी है, तो रायगढ़ किला एक शेर की कहानी है. मातृभक्ती हा शिवरायांचा गुण होता ना, ती मातृभक्ती आमच्या राजांच्या मध्ये आहे. आणि आपल्या आईच्या वाढदिवशी मंत्री म्हणून नाही हो, एक लेकरू म्हणून आपल्या आईला घेऊन त्या बंगल्यात जाताना मोठ्या मोठ्या आव्हानांना, मोठ्या मोठ्या वादळांना भिडणारे वाघाच्या काळजाचे राजे आम्ही रडताना बघितले. त्यांच्या डोळ्यातलं पाणी बघितलं. ते पाणी एक मुलगा म्हणून होतं. राजे, त्या दिवशी तुम्ही तुमच्या आईला जी भेट दिलीत ना, महाराष्ट्राच्या प्रत्येक मायमाऊलीला वाटलं की मला हे असा मुलगा, आईचं स्वप्न पूर्ण करणारा असा मुलगा असावा. कारण आई म्हणजे काय आहे, तर आई म्हणजे प्रसादातला खडी साखरेचा खडा. आई म्हणजे प्रसादातला खडी साखरेचा खडा, पाठीवरती गिरवलेला पहिला वहिला धडा. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस. आई म्हणजे अंगणामधली पवित्र अशी तुळस. आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी ज्ञानोबा तुकोबांची वाणी. आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंडगार पाणी. आणि आई म्हणजे माझ्या व्यवहारातलं लक्ष्मीचं चित्र आणि माझ्या सगळ्या मित्रातला आवडता मित्र. अशा या आईसाठी उभं राहणारे आणि तिची स्वप्नपूर्ती करणारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्याच मातृत्वानं प्रत्येक कार्यकर्त्याला सांभाळताय याचा आम्हाला अभिमान वाटतोय. आणि मला या ठिकाणी मुनावर राणांचा एक शेर आठवतो. राजेंकडून हे काय शिकावं? आदरणीय बाबा, आपण जे म्हणाला की ताई तर टोप्या खूप दिसतायत, कपाळावरती रुपया एवढं मळवटाचं भलं तोडलं सौभाग्याचं लेडं कपाळावरती नेलेल्या डोक्यावरनं पदक घेतलेल्या मायमाऊल्या दिसतायत. आमची लेकरं ही जर तिथे नवी मुंबईमध्ये 10-15 हजारासाठी राबतायत, पण हे सगळं करताना आम्ही काय शिकावं राजेंकडून? मुनव्वर राणा म्हणतो, किसी के हिस्से में दुकान, किसी के हिस्से में घर, किसी के हिस्से में मकान, तो किसी के हिस्से में दुकान आई. मैं घर में सबसे छोटा था, मेरे हिस्से में माँ आई. एक आई 4 लेकरांना प्रेमानं सांभाळते, पण ती 4 लेकरं मोठी होऊन एका आईला सांभाळू शकत नाहीत. तुम्ही लहान असता, तुम्हाला बोलता येत नसतं, तुमचे बोबडे बोल तुमच्या मायबापाला कळतात. तुम्ही मम्मा म्हटलं की दूध द्यायचं असतं, तुम्ही अजून काही म्हटलं की पाणी द्यायचं असतं. ते बोबडे बोल तोंडात दात नसताना तुमच्या मायबापाला कळतात. पण मायबापाचे म्हातारपणात दात गेल्यानंतर त्यांचे बोबडे बोल तुम्हाला कळत नाही.
नाही, म्हणून मंत्रिपदावरती विराजमान झाल्यावर सुद्धा आईच्या इच्छेला पहिली पसंती देणारे शंभूराजे हे या मातीचा आदर्श आहे आणि ते आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. त्यांच्या त्या मातृप्रेमाकडून मी नतमस्तक होते. तुम्हाला खूप बोलणार नाही कारण राजाची तब्येत ठीक नाही, त्यांनाही पुढच्या दौऱ्याला जायचं. शेवटी एवढंच सांगते की ज्या सातारा की बगावत करने के लिए तो कलेजा चाहिए, जी हुजरी करने के लिए तो सिर्फ जीभ काफी होती है. आणि या महाविकास आघाडीच्या सत्तेच्या विरोधामध्ये दाखवलं ज्यांनी महाराष्ट्राच्या आया बहिणींना एसटीच्या तिकिटांच्या मध्ये 50% तिकिटांची माफी केली, ज्यांनी महाराष्ट्रातल्या 2,47,00,000 बहिणींना स्वतःची लाडकी बहीण म्हणून दर महिन्याला ओवाळणी दिली. या सातारा जिल्ह्यामध्ये जन्माला आलेल्या सावित्रीबाई फुले महिला स्त्री शिक्षिका बनतात, मुलींच्या शिक्षणासाठी अंगावर शेणा दगडाचा मारा सोसतात. पण जेव्हा या महाराष्ट्रात एका लेकीला फी भरायला पैसे नाही म्हणून आत्महत्या करायची वेळ येते, तेव्हा या सातारा जिल्ह्याचे सुपुत्र महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सगळ्या मुलींचं शिक्षण मोफत करतात. शेतकऱ्यांच्यासाठी नमो शेतकरी सन्मान योजना असेल, परवाच्या अतिवृष्टीमध्ये आपण बघितलं की आधी मदतीचे ट्रक पोहोचले, मग एकनाथ शिंदे साहेब केले. शेतकऱ्याला उभं करण्यासाठी दसरा मेळाव्याचा डावडोल त्यांनी बाजूला ठेवला. इथल्या शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, इथल्या मजुरांच्यासाठी, इथल्या गोरगरिबांच्यासाठी प्रत्येक वेळेला खंबीर भूमिका घेणारे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या नेतृत्वाखालची स्वाभिमानी शिवसेना, या स्वाभिमानी शिवसेनेचा भगवा मेघा शहरावरती फडकलाच पाहिजे ही प्रतिज्ञा आपण या ठिकाणी करूया. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असताना मी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना बघितलंय, रात्रीच्या 2 वाजता 3 वाजता पहाटे 5-5 वाजेपर्यंत त्यांना काम करताना बघितलंय. डोळ्याचं ऑपरेशन झालेलं असताना डॉक्टरांनी संकटवाट लोकांच्या जाऊ नका म्हणलं तरी सुद्धा इन्फेक्शनची काळजी न करताना लोकांना भेटताना बघितलं. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना बघितलंय की एका वेळेला 2.5 वर्षात 2.5 कोटीचा वैद्यकीय सहायता निधी आणि हाताला सलाईन लावलेलं असलं, अंगात 103-105 ताप असला तर सलाईनची सुई बाजूला काढून टाकून एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी वैद्यकीय पदवीच्या फॉर्मवर सही करणारा ठरतात हा एकनाथ शिंदे साहेबांचा आम्ही बघितलंय. नेते खूप येतील हो, पण असा देव माणूस मिळणार नाही. देवळात जाऊन देव भेटतो का नाही आम्हाला माहित नाही, पण ठाण्यात गेलं की देव माणूस मात्र नक्की भेटतो. त्या देव माणसाचं नाव एकनाथजी शिंदे साहेब आहे आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय पालकमंत्री आदरणीय शंभूराजे देसाई साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आदरणीय अंकुश बाबा कदम यांच्यासारख्या एका संघर्ष करणाऱ्या युवा नेतृत्वाला आणखी करण्यासाठी सातारा असेल, मेढा असेल, या सगळ्या जावळीच्या खोऱ्यामध्ये तुम्ही बसलेल्या सगळ्या शिवसेनेच्या वाघांनी आणि शिवसेनेच्या वाघिणींनी येणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचाच भगवा फडकवूया ही प्रतिज्ञा करू, एवढीच विनंती मी तुम्हाला करते आणि जास्त वेळ न घेता इथेच थांबते. जय हिंद, जय भीम. जलपति अश्वपति सुवर्णरत्न श्रीपति अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टिता राजनीति दुरंधर चक्री रघुनाथ सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय. काही महत्वाचे पक्षप्रवेश आहेत. बऱ्याच कार्यकर्ते शिवसेनेच्या मेळाव्यासाठी आणि नवी मुंबई या जावळी तालुक्याचे सुपुत्र अंकुश बाबांच्या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेले आणि ज्यांनी या ठिकाणी माझ्या अगोदर आता भाषण केलं त्या आपल्या शिवसेनेच्या उपनेत्या सन्माननीय ज्योतिताई वाघमारे,
ज्यांचा मुंबई संपर्क प्रमुख श्रीयुत कुंबळे, श्रीयुत रणजित भोसले, श्रीयुत विकासअण्णा शिंदे, श्रीयुत संभाजी पाटील, नगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व ग्रामस्थ, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, माध्यमांचे सर्व प्रतिनिधी आणि उपस्थित सन्माननीय बंधू आणि भगिनी, कार्यक्रम सुरू आहे आणि आपला 4:30चा कार्यक्रम थोडासा मला उशीर झाला, पण आजचा कार्यक्रम दुहेरी कोणी उठून खाली बसून जेवण सुरू केल्यावर उठली माणसं, जेवण सुरू झालं मागायचं बाहेर उठायला, ही आम्हाला सवय आहे, असू दे चालू दे. दुहेरी कारणासाठी आपण ठेवलेला कार्यक्रम आहे. एक तर शिवसेनेचा मेळा, नगर पंचायती हद्दीतला मेळावा आणि या जांभूळ तालुक्याचे सुपुत्र म्हणून मुंबईमध्ये काम करत असताना ज्याला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी नवी मुंबई संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी दिली, त्या भूमिपुत्राचा तालुक्याच्या वतीने आपण या ठिकाणी आज सत्कार केला. मी अंकुश बाबांचं भाषण ऐकलं, त्यांनी खंत व्यक्त केली की साहेब तुम्हाला टोपलेच दिसत आहेत, तुम्हाला महिलाच दिसत आहेत, आमची मुलं पोटा पाण्यासाठी रोजीरोटीसाठी म्हणजे गाव सोडून, घर सोडून, शिवार सोडून मग नव्या मुंबईला गेली. शेवटी विभागामध्ये गावामध्ये जर तेवढं उत्पन्न मिळत नसेल, कुटुंब चालवायचं, प्रपंच चालवायचं आहे, तर मोठ्या शहराचा आसरा हा घ्यावा लागतो. पण शेवटी स्थानिक रोजगार सुद्धा निर्माण झाला पाहिजे. स्थानिक शेतीमध्ये सुद्धा चांगल्या या ठिकाणी सुविधा मिळाल्या तर त्या शेतीतनं सुद्धा लाखो रुपयाचं उत्पन्न करणारा आपला कष्टकरी आहे. या जाळ्या आईमध्ये कष्ट करून तिच्यातलं सोनं पिकवणारा सुद्धा आपला शेतकरी आहे. पण या परिस्थितीमध्ये बदल करण्याची येणाऱ्या काळामध्ये नितांत या ठिकाणी आपल्याला गरज आहे. अनेक वक्त्यांनी उल्लेख केला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा. आपण पाहिलं की दर्यासारख्या एका छोट्या कोयना धरणातल्या पुनर्वसित गावाला एक करून फार आधी पुनर्वसन झाल्यावर मुंबईला जातो, त्यांचा परिवार मुंबईला जातो आणि मुंबईला शिवसेनेच्या शाखा प्रमुखापासून सुरुवात केल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारतो. हे त्यांचं कष्ट, त्यांची मंडळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेब, आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्यावरची निष्ठा आणि महाराष्ट्रातल्या लाखो शिवसैनिकांचं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावरती असणारं प्रेम आणि त्या शिवसेनेसाठी आपल्या कुटुंबाची, प्रपंचाची सुद्धा तमा न बाळगता शिवसेनेसाठी आयुष्य आपला वेचणारा नेता जर महाराष्ट्रामध्ये कोण असेल तर तो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने महाराष्ट्रात पाहिजे. पूर येऊ द्या, अतिवृष्टी येऊ द्या, कोविडचं संकट येऊ द्या, दरडी कोसळू द्या, दुष्काळ पडू द्या, एखादा कुठलंही संकट महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात येऊ द्या, त्या ठिकाणी धावून जाणारा जर कोण असेल, शासनाचे प्रतिनिधी मुख्यमंत्री म्हणून जातात, मंत्री म्हणून जातात, पण त्याच्या आधी सुद्धा मुख्यमंत्री मंत्री व्हायच्या आधी सुद्धा शिवसेना म्हणून अशा प्रत्येक ठिकाणी राज्याच्या गोरगरीब जनतेला मदत जर पहिल्यांदा कोणी केली असेल तर ती ठाण्यातनं रेल्वे नाक्यावरून मदत केली आहे. ती आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपाने महाराष्ट्रात. शिवसेनेची ताकद ही या लढवय्या नेत्यांच्या मध्ये आहे. वंदनीय बाळासाहेब आज खेड्यापाड्यात, वाडी वस्तीत, ताण्या पाड्यावर आज शिवसेनेचा भगवा या ठिकाणी आपल्याला पोहोचलेला या ठिकाणी पाहायला मिळतो. ज्योतिताईंनी सांगितलं एक काळ 2.5 वर्षातला होता की ज्यांच्या काळात 2.5 कोटी रुपये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदतचे मिळाले आणि पुढची 2.5 वर्ष होती आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची. त्यांच्या काळात
जवळपास 500 कोटी रुपये त्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या गोरगरीब रुग्णांना अनेकांचे जीव त्याच्यामुळे वाचले. नियमात बसतंय का नाही, त्या यादीमध्ये आहे का नाही, या कसल्याही गोष्टी न बघता मी तर एक मंत्री म्हणून जबाबदारीने सांगणार, माध्यमांचे प्रतिनिधी आहेत तिथं एखादं काम नियमात बसत नसलं तर शेवटी राज्यात सगळ्यात अंतिम अधिकार हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याचे प्रमुख म्हणून राज्याच्या प्रमुखांना, मुख्यमंत्र्यांना असतो. साहेब एका मिनिटात त्याच्यावर लिहायचे विशेष बाब म्हणून आणि त्याच्यावर सही करून द्यायचे. दुसऱ्या मिनिटाला त्या रुग्णाच्या खात्यावरती दवाखान्यामध्ये पैसे जमा झाले. कितीतरी लोकांचे प्राण आपल्याला हातभार घेऊन बाहेर काढणारा आपला नेता आहे आणि तो एकनाथजी शिंदे साहेब आहे. म्हणून आज लाखो शिवसैनिक साहेबांच्या जीवाफार प्रेम करतात. साहेबांनी जरूर या जिल्ह्याकडे लक्ष दिलं. मुख्यमंत्री झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री आहेत तरी त्यांचं जिल्ह्याकडे लक्ष आहे. त्यांनी नेहमी सांगितलं की मी सातारा जिल्ह्याचा सुपुत्र असल्याचा मला अभिमान आहे. मी आज कोयना माहितला आहे, कोयना धरण परिसरातला आहे आणि माझ्या जिल्ह्यासाठी माझ्या मुख्यमंत्री पदाचा असेल, माझ्या उपमुख्यमंत्री पदाचा असेल, जो वापर सत्तेचा, पदाचा, अधिकाराचा या जिल्ह्यासाठी करावा लागेल तो करण्याची नेहमीच एक पाऊल पुढे टाकण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या ठिकाणी खऱ्या अर्थाने केलेलं आहे. या जावळी तालुक्यातल्या सुद्धा अनेक प्रश्नांची मगाशी अनेक पदाधिकारी मला भेटले. कोणी चिठ्ठ्या दिल्या, कोणी निवेदनं दिली. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या सगळ्याचा आढावा जरूर या ठिकाणी मी घेईन. त्या संदर्भातला कसा मार्ग काढायचा, ते प्रश्न कसे सोडवायचे आणि जे प्रश्न आमच्याकडे जिल्ह्यात सुटणार नाहीत ते आदरणीय उपमुख्यमंत्र्यांच्याकडे, आदरणीय मुख्यमंत्र्यांच्याकडे मुंबईला घेऊन, आपला डोंगरी भाग आहे, विकासाच्या बाबतीत थोडा पाठीमागे पडलेला भाग आहे, तो कसा पुढे न्यायचा याचा जरूर प्रयत्न या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण या ठिकाणी करू. मगाशी विषय आमच्या करंजकरांनी सांगितलं ना, नगरपालिकेचं भाषण कुणी केलं? त्यांनीच केलं. सचिन 2 दिवसांनी एकदा पाणी येतं म्हणजे 10,000 रुपये महिन्याला दुकानाचा व्यवसायाचे पैसे मिळतात आणि 20,000 पाणीपट्टी म्हणजे घरपट्टी. म्हणजे असा कसा नियम ह्या वेळामध्ये? महिन्याचं उत्पन्न 10,000 दुकानचं आणि घरपट्टी जर 20,000 आले तर त्याला बंदच करायला लागलं ना दुकान. असा निर्णय म्हणजे प्रशासनाने तरी कसा घेतला आणि तिथं असणाऱ्या लोकप्रतिनिधींनी तरी कसा घेतला? मी आज या निमित्त मेळाव्याच्या एक शब्द देतो. अंकुश बाबांनी त्याच्यासाठी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे प्रयत्न केलाय. साहेबांनी त्यांच्या पत्रावरती संबंधित विभागाला आदेश दिलेले आहेत. मी सोमवारी मुंबईला गेलो, त्यांच्या पत्राचा पाठपुरावा करून ती फाईल ताबडतोब या ठिकाणी विभागाला, नगर विकास विभागाला तयार करायला सांगतो आणि आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाप्रमाणे तातडीनं पूर्वी जशी घरपट्टी होती तशीच घरपट्टी मिळण्याचा कायम निर्णय राज्य सरकारकडून निश्चितपणे घेतला जाईल. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारीने हा शब्द देतो. आता कोणीतरी म्हणून महायुतीतलं आमच्याकडे आला आणि आमच्या मतदारसंघात बोलून गेला, पण शेवटी ही महायुती जरी असली तरी गोरगरिबांचे प्रश्न आहे. आम्ही सोडवले का तुम्ही सोडवले ह्याला महत्व नाही. अडचणीत सापडलेल्या माणसाला त्यातलं बाहेर काढा. 2 दिवसातलं जर एकदा पाणी येत असेल त्या माय माऊलीने माझ्या करायचं काय? किती वेळ पाण्याची वाट बघायची आणि एवढं पाणी दिसतंय शेजारी तुम्हाला. काय म्हणजे मला वाटतंय नगर विकास विभागामार्फत एकनाथ तुम्ही साहेबांकडून नगरपालिकेचं ऑफिस आणलं त्याच्यामध्ये नळ योजनेला पैसे आणले तर बरं झालं. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने आता सुद्धा तातडीने जर तो प्रस्ताव तयार केला तर माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना सांगून मेळ्याला किमान पूर्ण वेळ लोकांना पाणी मिळेल यासाठी सुधारित आराखडा पाणी पुरवठा योजनेचा करण्याचे आदेश सुद्धा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आजच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी देतो. तो प्रस्ताव तयार करून नगर विकास विभागाच्या माध्यमातून तेही काम आपण मार्गी लावू.
मला मगाशी मी व्यासपीठावर बसलो होतो, लोकांनी सांगितलं म्हणजे साहेब येण्याला आम्ही सुस्थितीतली स्मशानभूमी नाही, ते म्हणले नदीच्या कडेला जाऊन या ठिकाणी आम्हाला नदीच्या काठावरती अंत्यसंस्कार करावे लागतात. पैसे दिलेच साहेबांनी. तुमच्या लोकांना प्रत्येक कामामध्ये जर अशा पद्धतीने खोडा घालायची सवय असेल तर मग शेवटी शिवसेना स्टाईल तसंच तसं उत्तर या ठिकाणी आपल्याला सुद्धा द्यावं लागेल. पत्रकार मंत्री पालकमंत्री असं बोलला, पालकमंत्र्याचं पहिलं म्हणणं आहे महायुती म्हणून आम्ही एकत्र आहे, आम्ही एकत्र राहू, शिवसेना म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझी भूमिका आहे. पण विनाकारण जर आमच्याच लोकांना तुम्ही आता मला सांगा लावलेले बोर्ड काढायला लावले, बाबा तुम्हीच मागायचं भाषणात सांगितलं, आता मला सांगा ते धनुष्यबाण युतीतलाच आहे ना, महायुती म्हटलं जाय का बाहेर कुठलं महाविकास आघाडीतला आणलाय. मग महायुतीतला धनुष्यबाण जर महायुतीतलेच लोक काढायला लावत असतील मग ते सहन किती दिवस करायचे. ठीक आहे, आम्हाला शिंदे साहेबांनी सांगितलंय स्वतःवर कुठं अशा पद्धतीनं आक्रमक भूमिका घेऊ नका, आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय, आपल्याला महायुती करायची, आपल्याला महाविकास आघाडीचा पराभव करायचा. पण आम्ही जर सतत सामंजस्याची भूमिका करून आमच्याच लोकांवर जर अशा पद्धतीचा त्रास होणार असेल, मग अशी सचिन म्हणला कोणातरी ठेवले बाहेर, कोण जाते कोण जात नाही बघायला, कोणतर म्हणलं कोणाला तरी भरून गाडीतनं सातारला नेलं. अरे हे मला काही समजत नाही. आपण महायुतीमध्ये आहे, एकत्र आहे, आमचं सत्ता आली काय तुमची सत्ता आली काय, शेवटी महायुतीतच आहे ना. आपल्या चौकटीतनं तर बाहेर जात नाही, आपल्या चौकटीत आपल्याला ठेवायचे, पण शेवटी कुठेतरी मिळून मिसळून राहण्याची भूमिका घेतली पाहिजे. याचा अर्थ शिवसेना माघार घेते, बऱ्याचशा पदाधिकाऱ्यांनी मला सांगितलं साहेब महायुतीचा निर्णय तुम्ही घ्या. रणजित बाबा एकनाथ तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आज आपली भूमिका आहे, आपण महायुती म्हणून लढायचं आहे. पण शिवसेनेचा मान सन्मान हा तेवढाच राखला गेला पाहिजे. शिवसेनेची ताकद जेवढी आहे त्या ताकदीप्रमाणे या ठिकाणी जर मान सन्मान ठेवला तर मग शिवसेना स्वबळावर स्वतःची ताकद दाखवेल. विधानसभेवर भडकवला. माझ्या आधी पण आमदार पहिला चावडीचा निवडून माझा कालच्या बैठकीमध्ये तुम्हाला मेळाव्याला सांगितलं होतं, म्हणजे माझ्या आधी आमदार चावडीचा निवडून आला, म्हणजे एवढी परंपरा या चावडीचा आहे. शिवसेनेचा नगराध्यक्ष पहिला आपला निवडून आला, या निर्णयामधला निवडून आला. त्या काळामध्ये आपण मुख्यमंत्री नव्हतो, उपमुख्यमंत्री नव्हतो तरी सुद्धा मग आता ते पालकमंत्री आता तुमच्या बरोबर आहे. आणि पालकमंत्री ठीक आहे, मी शांत आहे, तो पण शांत आहे, पण माझ्या शिवसैनिकाला त्रास झाला एखाद्या वेळी मला झाला, मला काय तुम्ही म्हटला बोलला मी घालत मोठा झाला तर मग शेवटी पालकमंत्र्याच्या भूमिकेत मला यावं लागलं. माझ्या शिवसैनिकाच्या पाठीमागे आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी हे शिकवलंय. आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री आणि कोण याच्यापेक्षा महत्वाचा सामान्य शिवसैनिक आहे हे मंडळी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळे शिवसैनिकाच्या पाठीमागं मेळ्यातले असू दे, जावळीतले असू दे, सातारा जिल्ह्यातले असू, प्रत्येक शिवसैनिकाच्या पाठीमागं पालकमंत्री म्हणून हा शंभूराज देसाई ठामपणाने या ठिकाणी तुमच्या पाठीत उभा आहे. एवढा विश्वास या ठिकाणी तुम्हाला मी देतो. आपण बघताय मागापासून बोलताना थोडीशी तब्येत दुपारपासून नरम आहे, अंगात थोडासा ताप असल्यामुळं मी मगाशी सुद्धा म्हटलं मी भाषण करून जातो, पण कार्यकर्ते म्हणले नाही सगळ्यांची भाषण झाल्यावरच तुम्ही बोला. तरी सुद्धा पूर्ण ताकदीने आपल्याला तयारी करायची. पदाधिकाऱ्यांनी गाफील राहू नका, नाहीतर मंत्री आले म्हणजे आपल्याला महायुती करायची म्हणून आम्ही निवांत राहिलो. सगळ्या जागांची तयारी करा, चर्चा आपण करू. चर्चेत मार्ग निघाल असं वाटतंय का कोणाच ठाऊक बघा, म्हणजे तुमच्या एखाद्या चेहऱ्यावर मला कळतंय की काय होणार आहे पुढं, पण गाफील राहायचं नाही. आपण तरी माणसं उभी आली आणि नेहमी जेवणाकडे आहे, म्हणजे असं काय नाही, माणसं भरपूर आहे आणि मी आलं जाऊ काय आपल्याला ओपन सचिन सभा घ्यायची होती, पावसामुळे वाटायला झाला. घेऊया का परत नक्की एका घेऊ.
आपण निश्चितपणे पूर्ण तयारी करायची, पूर्ण ताकदीनं आपण लढायचं, आपल्या बाजूने महायुती करण्याचा प्रयत्न करायचा. झाली नाही झाली आपण आपल्या पद्धतीनं पुढे जायचंय. पण महायुती होईल म्हणून वार्डामध्ये बसलो, ह्या वार्डात आपल्याला सोडायचं होतं, त्या वार्डात सोडायचं, सगळ्या वार्डात लढायचंय. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत लढायचं. समजा निर्णय झाला आपण एकत्र बसून चर्चा करून त्यातनं मार्ग काढू. पण महायुतीचा प्रयत्न करताना कुठेही शिवसेनेचा अपमान होईल, शिवसेनेची ताकद कमी होईल, शिवसैनिकाला तुच्छ लेखलं जाईल, शिवसैनिकाला अशी दमदाटी केली जाईल, शिवसैनिकावरती अशा पद्धतीनं कोणी वाच ठेवलं, अशी वागणूक जर शिवसैनिकाला मिळणार असेल तर त्याच्यापेक्षा शिवसैनिकाला स्वाभिमान महत्वाचा आहे. शिवसैनिकाने स्वाभिमानाने आपल्याला या ठिकाणी पुढे जायचं, आपल्याला कोणाची लाचारी पत्करायची नाही. आपल्याला ताकदीने या ठिकाणी या मेळा नगरपंचायतीसाठी या ठिकाणी लढायचं आहे. तुमच्या पाठीमागं अंकुश बाबा नव्या मुंबईचे संपर्क प्रमुख आहेत, त्यांना मेळ्यात किती वेळ देता येईल मला माहित नाही. पण आम्ही आता संपर्क प्रमुख शरद कणशी साहेब, मी, आम्ही एकत्र बसलो होतो आणि आम्ही आता प्रत्येक तालुक्याला एक निवडणूक निरीक्षक प्रभारी या ठिकाणी आपण या निवडणुकीसाठी देतो आहे. आमची यादी तयार झाली की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना मी एकदा दाखवतो. माझ्या मनात आहे की तुमची जावली तालुक्यावरती तुम्हाला ती जबाबदारी सगळ्या निवडणुकीच्या केवळ निर्णय नगरपालिकेचं नाही, जिल्हा परिषद, पंचायत समिती सगळ्याच बाबतीतली ती जबाबदारी आपण ती आधी आम्ही बसून तयार केलेली आहे. आदरणीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी जर एकदा त्याला मान्यता दिली तर मध्यवर्ती कार्यालयाकडून ती आधी या ठिकाणी प्रसिद्ध केली जाईल. पण समोर बसणाऱ्या कार्यकर्त्यांना सांगतो, आमचे जवळ आले आता तुम्ही पक्षप्रवेश या ठिकाणी उभाटातनं केला, तुम्ही जुने कार्यकर्ते आहेत आणि आता उभाटात राहिल्यासारखे सुद्धा मला सांगायचं काय नाही होत तिकडे. मला सांगा तुम्ही बाबा, मंत्रिपद सोडून आम्ही गेलो, मंत्रिपद सोडणारे कोणी आहेत का? मंत्रिपदासाठी एकमेकांची स्पर्धा लागते. 2022 इम्तियाज भाई हम लोग ने छोड़ा, हम लोग मंत्री थे, वही तो घर खाते का मंत्री था, पूरा तामझाम लेके गया. का गेलो तिथं मान सन्मान शिवसैनिकाचा, मगापासून मी सांगतो ना, शिवसैनिकाचा स्वाभिमान. शिवसैनिकाला काय महत्वाचं, 2 विकासाची कामं कमी करा, 2 पदे कमी द्या. पण काय आहे बाबा, कसं आहे, बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या काळात मातोश्रीची दारं शिवसैनिकाला खुली असायची. कुणी यायचा थेट साहेबांची भेटायची वेळ असायची. एवढं काय माहिती लगेच तुम्ही येईल तेव्हा असं नाही. आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची भेटण्याची वेळ असायची. येईल त्या सामान्य माणसाला साहेब भेटायचे. त्याला आमदार पाहिजे, मंत्री पाहिजे, खासदार पाहिजे असं काही नव्हतं. नंतर ती परिस्थिती राहिली नाही. लोकांनी जीवाचं रान केलं, लोकांनी या ठिकाणी एवढी मोठी शिवसेनेची सत्ता आणली. पण त्या सामान्य शिवसैनिकाला तो मान, तो सन्मान या ठिकाणी मिळाला नाही. म्हणून ही भूमिका घेतली. जी काय राहिलेली असते तुमच्या बरोबर आता तेव्हा आले बरेच मी बघितलं मला की येताना एवढा आला मोठा तुमच्या मार्गे राहिलेले सुद्धा या ठिकाणी आपण सगळे एकत्र येऊ आणि जे बरोबर येतील त्याला घेऊन लढू, जे येणार नाही त्याला सोडून लढू. पण निश्चितपणे शिवसेनेचा भगवा मेळा नगरपंचायतीवरती निश्चितपणाने फडकला पाहिजे एवढा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. आणि जी तुम्हाला मदत लागेल ती मदत जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या सामान्य शिवसैनिकाला निश्चितपणाने मी करेल एवढे ग्वाही देतो, एवढा विश्वास व्यक्त करतो आणि आपले सगळ्यांचे आभार मानून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.